नको नको नको, सहज हाताला लागेल असं पाणी नको ठेवायला. मुद्दाम जरा लांबच ठेवते पाणी. त्या निमित्ताने का होईना आदित्य बाबांना हाक तरी मारतील. अहिल्या मॅडम, कशात तुम्ही? पाय दुखत नाही ना जास्त आता? ठीक आहे, फक्त मुरगळलाय पाय, एवढं काही नाही. सावित्री, काही बोलायचंय का तुला? हो, ते मकर संक्रांत झाली ना, त्याची पूजा राहिली. आम्ही सगळ्याजणी जाणार होतो, पण गडबड झाली ना, त्यामुळे आम्ही सगळ्या काय करतो माहितीये, सगळी कामं आवरली ना की बाहेर जाऊन पूजा करून येतो. म्हणजे तुमची परवानगी असेल तर. अगं, परवानगी काय? जा जा, तुम्ही नक्की जा पूजा करायला. त्या मूर्ख मुलीमुळे ना सगळा गोंधळच झाला त्या दिवशी. नाही नाही, माझ्या पण डोक्यातनं गेलं. तुम्ही सगळी कामं आटपा आणि पूजा करून घ्या. हो, पण अहिल्या मॅडम, तुमचं पाय. काळजी नको करूस, मी आता बरी आहे. जा. हो. माफ करा मॅडम, मी खोटं बोलले तुमच्याशी. पण पर्याय नाहीये आमच्याकडे. कारण तुम्हाला आणि आदित्य बाबांना पुन्हा एकत्र आणायचं असेल तर आम्हाला हे खोटं बोलावंच लागणार आहे. आम्ही सगळे घराबाहेर गेलो ना तरच तुम्ही दोघं मनमोकळेपणाने बोलू शकाल. सावित्री आत्याला सांगून जातो. सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या, सावित्री आत्या कुठे गेली? आईला जर काही प्रीतम प्रिया पण साया मामाकडे. दामिनी काकू, दामिनी काकू, दामिनी काकू, मोहन काका, मोहन गेले ते. बाबा नको जाऊ दे, फोन करतो त्यांना. उगाच आई झोपली असेल तर डिस्टर्ब होईल. हाँ आदित्य बोल रहे. हॅलो बाबा. बाबा मी घरीच आहे. मी मुद्दामून रूम मध्ये नाही आलो कारण की आई झोपली असेल तर तिला डिस्टर्ब होईल. अरे नाही रे, मी घरी नाहीच आहे. काय एका क्लायंट बरोबर महत्वाची मीटिंग आहे ना, म्हणून सकाळीच निघालो बाहेर. काय रे, काय झालं? तुम्ही घरात नाहीये, मग आई जवळ कोण आहे? तिच्या जवळ कोणी नाही का? नाही नाही, प्रिया आणि प्रीतम असतील ना तिच्यासोबत. बाबा बाबा, प्रीतम आणि प्रिया सकाळीच साया मामाकडे गेलेत. ते मला तसं सांगून गेलेत. हो का? अरे मला पण काही नाही बोलले रे ते. बघितलंस ना कशी मुलंही. मी पण नेमका मीटिंग मध्ये असणार आहे, नाही तर मी आईला सोबत थांबलो असतो ना. हे नाही पण एक हे काम कर, दामिनी आणि मोहन असतील ना तिथे, ते घेतील तिची काळजी. बाबा बाबा, मी दामिनी काकूला आवाज दिला, मोहन काकाला आवाज दिला, कोणीच घरात नाहीये. सावित्री आत्याला मगासपासून आवाज देतोय, एकही स्टाफ दिसत नाहीये. बाबा प्लीज प्लीज तुम्ही घरी या ना लवकर. नाही रे, शक्य नाही, आता मीटिंग मध्ये असणार आहे ना मी.
तू एक प्लीज काम कर ना, तू थांब ना जरा अहिल्यासोबत प्लीज. अहो बाबा मी थांबलो नसतो का, पण तुम्ही बघितलं ना आई काल किती चिडली माझ्यावर. आता तिला माझं तोंडही बघायचं नाही, त्यात मी तिच्याजवळच. बाबा पण मी तर नाही येऊ शकत रे आता. ए आदित्य, मी तुला नंतर फोन करतो, आता मीटिंग चालू होतीये. हा मी करतो नंतर फोन. हा प्लीज चल चल, बाय बाय बाय. यार काय करू मी आता. आदित्य, मला माहिती आहे तू आज पण ऑफिसला नाही जाणार. तुझं तुझ्या आईवर किती प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती आहे. अहिल्यातून तुझा जीव नाही निघणार, तुला तिची काळजी आहे. आज काही झालं तरी तुम्हाला एकमेकांशी बोलावंच लागेल. आई मुलातला हा आबोला लवकर तुटावा म्हणून तर आम्ही सगळे एवढे धडपडतोय ना. अरे आणि एवढ्या लांब ठेवलंय. ऐक, सावित्री, सावित्री. अरे देवा, सावित्री माझी परवानगी घेऊनच गेली आहे ना संक्रांतीची पूजा करायला, आणि सगळ्यांना घेऊन गेली आहे सोबत. प्रियाला फोन करते. हॅलो प्रिया, खोलीत आहेस का ग? आई अहो ॲक्च्युली आम्ही ना आबांना भेटायला निघालो. मला भाईचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की आबांना बरं नाही वाटत आहे, त्यांची तब्येत ठीक नाही आहे. मला खरंच खूप काळजी वाटते हो. काय झालं असेल आबांना? मला जसं कळलं ना माझ्या जीवाला चैनच पडत नाही आहे. मला त्यांना भेटण्याची इच्छा होती, म्हणून आम्ही ना घाई गडबडीतच निघालो. म्हणजे तुम्हाला सांगायला आले होते मी, पण तुम्ही झोपला होतात. कसं उठवायचं म्हणून सांगता नाही आलं मला. बरं बरं. पण आई, तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही परत येतो. नाही नको, माझी काळजी करू नका. हे बघ, दादा आजारी आहे ना, तुम्ही तिथे जाणं आत्ता गरजेचं आहे. इथे आपल्या घरात खूप माणसं आहेत माझी काळजी घ्यायला, ठीक आहे? आणि एवढं काही झालेलं नाहीये मला, ठीक आहे? तुम्ही जा सावकाश. बरं बरं आई, तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. ओके, डन. आपण ज्यासाठी हा अट्टहास केलाय ते होईल ना सगळं व्यवस्थित, आणि उगाच त्रास नको, बाकी काय. प्रीतम, आजचा त्रासच उद्याच्या आनंदासाठी कारणीभूत असणार आहे, आणि तुम्ही नका काळजी करू. आई आणि आदित्य दादांच्या नात्यामधला दुरावा मिटवण्यासाठी ना हे गरजेचंच होतं.